नमस्कार. पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अहमदनगर, आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. गेले काही दिवस आपण शर्यतीच्या बैलांमध्ये स्टिरॉइड्सचा वापर याविषयी 4 भाग जवळजवळ आपण प्रसारित केलेले आहे. गेल्या आठवड्यामध्ये मला एका गाडा मालकाचा फोन आला की सर, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे इंजेक्शन हे स्टिरॉइड आहे का आणि बैलामध्ये शर्यतीच्या बैलामध्ये वापरावे का, याचा चांगला रिझल्ट भेटेल का. त्यांनी मला फोटो वगैरे पाठवले इंजेक्शनचे आणि हे साधारणतः 3,500 ते 4,500 हजारापर्यंत मिळते आणि हे दिल्यावर पॉवर वाढेल का, असं त्यांचा तो प्रश्न होता. मी त्यांना लगेच काही उत्तर दिलं नाही, कारण मला जेवढं माहीत आहे 40 वर्षाच्या अनुभवामध्ये, त्यापेक्षा सुद्धा या इंजेक्शनचा जरा सखोल अभ्यास करून सर्व माहिती आपल्या पुढे आणावी म्हणून मी एक 4 दिवस थांबलो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि आता मी तुम्हाला या इंजेक्शनची माहिती ही आपल्याला देत आहे. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इंजेक्शन हे बाजारामध्ये एटीपी शॉट, एटीपी एनर्जी आणि ॲडिनोसिन या नावाने उपलब्ध आहे. साधारणतः या इंजेक्शनची किंमत 3,500 ते 4,000 रुपये आहे. मित्रांनो, हे जे इंजेक्शन आहे, कारण वैद्यकशास्त्र प्रगत होत आहे, निरनिराळे सोर्सेस, निरनिराळे केमिकल्स, निरनिराळी औषधं ही रोज बाजारामध्ये येत असतात. आम्हा डॉक्टर लोकांना त्याचा रोज अभ्यास करावा लागतो. तर हे जे इंजेक्शन आहे, तर हे काय आहे, तर न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट आहे. याचं कार्य काय आहे, तर आपण शर्यतीच्या बैलांमध्ये स्टिरॉइडचा वापर भाग 3 याच्यामध्ये फॉस्फरसचे महत्त्व याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी असं म्हणलेलं आहे की शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी मायटोकॉन्ड्रिया म्हणून घटक असतात आणि या मायटोकॉन्ड्रियांना ऊर्जा निर्मिती करण्यासाठी एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे कॅटलिस्टची गरज असते आणि हे कॅटलिस्ट बनवण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये आहारामध्ये फॉस्फरसचा वापर करायला हवा. हे मी आपल्याला भाग 3 मध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेले आहे. मग हे इंजेक्शन काय आहे, हे तेच एटीपी आहे की जे फॉस्फरस पासून शरीर तयार करण्याच्या ऐवजी डायरेक्ट इंजेक्ट केलं जातं आणि ही ऊर्जा निर्मिती वाढवली जाते. मग ह्या ऊर्जेपासून, ह्या ऊर्जे प्रत्येक पेशीमध्ये तयार झाल्यानंतर त्याचं काय होतं, तर शरीराला एनर्जी मिळते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्नायूंचं आकुंचन, प्रसरण हे वाढतं, ते रेग्युलेट होतं, बरोबर. आणि हृदयाचे ठोके वाढतात, त्यामुळं स्टॅमिना वाढतो, वेग वाढतो, अगदी बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी या इंजेक्शनमुळे होतात. ह्या एटीपी इंजेक्शन म्हणण्यापेक्षा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटमुळे हे होतात. मग आता हे इंजेक्शन कशासाठी वापरलं जातं, तर हे इंजेक्शन मेडिकल फील्डमध्ये माणसामध्ये याचा एक छोटासा डोस हा शिरेतून दिला जातो आणि जे आपल्या हृदयाच्या वॉल्व्स आहेत, ऑरिकल आणि व्हेंट्रिकल, ह्या ज्या आहेत वॉल्व्स, त्याच्यामधला जी झडप असते, त्या झडपेचं कार्याचं रोग निदान करण्यासाठी हे वापरलं जातं, शिरेतून दिलं जातं. बरं, याचा प्रभाव किती वेळ आहे, फक्त 30 सेकंद. हे दिल्यानंतर 10 सेकंदात ऍक्ट होतं, त्याच वेळेला ईसीजी मशीन चालू केलं जातं आणि 20 सेकंदानंतर याचा प्रभाव कमी कमी व्हायला लागतो, त्यावेळेला ईसीजी मशीन बंद केलं जातं.
30 सेकंदानंतर हे औषध शरीरामध्ये राहत नाही. हे याची फार्मॅकॉलॉजी आहे. मग हे इंजेक्शन दिल्यानंतर हृदयाचे ठोके जे आहेत हे अनियमित होतात, सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळं हे इंजेक्शन वापरताना फार काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे. मुळात हे वापरायची गरज आहे का हे आपण बघितलं पाहिजे. कारण आपला बैल किती सेकंद पळतो? 11 सेकंद, 12 सेकंद, 13 सेकंद, फार तर फार 15 सेकंद घाटाच्या लांबीवरून. ह्या इंजेक्शनचं मी तुम्हाला आता जे सांगितलं ह्याची ऍक्शन कशी आहे, ह्याची ऍक्शन चालू होते 10 सेकंदात, राहते पुढचे 10 सेकंद आणि इलिमिनेट होतं पुढच्या ह्याच्यात. म्हणजे जास्तीत जास्त 30 सेकंद याची पॉवर आहे. मग हे इंजेक्शन तुम्ही घरी देऊन, आदल्या दिवशी देऊन, दर आठवड्याला देऊन काही उपयोग होणार आहे का? हे जर तुम्ही हे जरी एखादा म्हणला नाही बाबा ते काय तुमचे नियम कायदे कानून काय बंदी भिंदी मला नाही माहिती, मला द्यायचंय, हे कधी द्यायला लागेल? तुम्ही जेव्हा घाटातून बैल सोडतात त्यावेळेला द्यावं लागेल. कारण याची ऍक्शन फक्त 30 सेकंद आहे. शक्य आहे का? बरं, दुसरी गोष्ट, हे इंजेक्शन काय करतं? ऊर्जा निर्मिती वाढवतं. बरोबर? ऊर्जा म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट, डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट पेशीमध्ये सुद्धा तयार होतं. ईसीजी मशीन काय, जे पेशींमध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होतात ते रेकॉर्ड करतात. ते असे वर खाली ग्राफ जे होतात ते इलेक्ट्रिक करंटचेच होतात, ते पेशीमध्ये पण तयार होतात. आता मला एक सांगा, आपण सगळेजण विहिरीवर इलेक्ट्रिकची मोटर चालवतो. 3 फेजच्या ज्या वेळेला लाईट असते त्यावेळेला आपल्या मोटरला व्होल्टेज किती असतं, किती आवश्यक असतं? 325 ते 400. बरोबर? मी काय आता इलेक्ट्रिशियन नाही, पण वडिलोपार्जित पिढीजात शेतकरी असल्यामुळं मला एवढं माहिती आहे की बाबा हे 300 ते 400च्या दरम्यान ज्या वेळेला व्होल्टेज असतं त्यावेळेला आपली मोटर 3 फेजला चालते. पण आता मला असं वाटलं की माझ्या मोटरनी जास्त पाणी टाकावं, डबल पाणी टाकावं. मग मी जर हा इलेक्ट्रिक करंट व्होल्टेज त्याचं 500-600 केलं तर काय होईल? मोटर जळून जाईल ना, धूरच होईल तिचा. मग ही जी ऊर्जा निर्मिती नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये, त्या बैलांच्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये फॉस्फरस जर दिल्यानंतर होत असेल तर ही ऊर्जा वाढवण्याची गरज काय मुळात? बरोबर आहे? आपला आवडता, आपण त्याला एवढा जीव लावतो त्या बैलाला, त्याच्यासाठी काय म्हणाल ते आपण करतो, आणि मग हे करण्याची काय गरज आहे? आणि ते पण एवढे पैसे घालून 3,500-4 हजार रुपये. तर हे थोडंसं मला योग्य वाटत नाही. बरं, कसं असतं, समाज आहे शेवटी, तुमचा गट आहे, याने केलं की तो करतो, त्याने केलं की तो करतो, त्याची काय बरं करायला काय नाही, त्याच्यात तुम्ही त्याचा उपयोग पण व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी काही. तर मला असं वाटतं, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, मी ना कुठल्याच्या कंपनीच्या विरोधात आहे ना कोणाच्या याच्यामध्ये विरोधामध्ये आहे. मला जे योग्य माहिती ही तुमच्या पुढे ठेवायची त्या दृष्टीने मी ठेवत आहे. दुसरी गोष्ट, याचे साईड इफेक्ट आहेत ना. एखादं म्हणेल जाऊ दे माझे 4 हजार रुपये, कुठं मला तोटा आहे. पण ह्याचा साईड इफेक्ट काय आहे की ते जे शरीराची जी छाती आहे त्या बैलाची, ती छाती गच्च होते, कंजेशन होतं छातीमध्ये, जे आपण छाती भरली वगैरे जे म्हणतो, हे असे प्रकार याने होऊ शकतात. दुसरी गोष्ट, श्वासांची तीव्रता खूप वाढते, म्हणजे ज्याला पॅन्टिंग म्हणतो ना, मोठमोठ्याने श्वास येणे किंवा गती बदलणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. तिसरी गोष्ट, जास्त प्रमाणात ठोके वाढल्यामुळं जर कुठे त्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एखादा बुडबुडा असेल हवेचा किंवा एखादा ब्लॉक असेल, गुठळी, तर याने इमिजिएट मायोकार्डियल इन्फार्क्शन, म्हणजे त्या हृदयाचा जो स्नायू आहे त्याच्यावर एक चट्टा तयार होऊन तो स्नायू बाद होऊ शकतो. आणि स्नायू जर बाद झाला तर थोड्याच वेळामध्ये त्या प्राण्याचा मृत्यू होतो. किंवा माणूसही असतो, माणसात सुद्धा मायोकार्डियल इन्फेक्शन होतात, इमिजिएट डेथ होऊन जाते.
त्याला काही करू शकत नाही. तुम्ही माणसात सुद्धा काय करू शकत नाही. अगदी हॉस्पिटलमध्ये झालं तरी काय करू, कारण ती पेशीच मरते, पुन्हा रिपेअर नाही त्याला. तर हे जे धोके आहेत हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर सर्वांनी ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. हे इंजेक्शन काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या, आणि हे इंजेक्शन वापरण्यापेक्षा मी जो मागचा व्हिडिओ जो केलेला आहे की शर्यतीच्या बैलांमध्ये स्टिरॉइडचा वापर, तो टाळून तुम्हाला ही सगळी जी गरजेची जी स्टिरॉइड्स आहेत पळण्यासाठी ही शरीरामध्ये कशी तयार करता येतील, तर त्याच्यामध्ये जे फॉस्फरसचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी दिलेलंच आहे ना, एटीपी कसा तयार होतो शरीरामध्ये, तो करा ना, तो नैसर्गिक आहे. हे अनैसर्गिक केमिकलचं देऊन तुम्ही कुठंतरी जनावराला धोका निर्माण करू नका, ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. काही अडचण आली तर तुम्ही मला माझा मोबाईल नंबर 9960 922 405 9960 922 405 या मोबाईल नंबरवर कधीही फोन करून चौकशी करू शकता. शक्यतो मी 8-8:30 रात्री झोपतो, त्यानंतर फोन करू नका. दिवसभर कधीही फोन करा. आणि माझे जे व्हिडिओ आहेत हे तुम्ही तुमच्या ग्रुपवर वगैरे शेअर करा, कारण हे मी काय तुम्हाला काही फार मोठं रॉकेट सायन्स सांगत नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षामध्ये येत नाहीत त्या मी तुमच्या निदर्शनास आणत आहे. तर हे सगळ्यांच्या निदर्शनाला येणं गरजेचं आहे. त्यामुळं आपले जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, किंवा ज्या ज्या वेळेला मला असे महत्त्वाचे व्हिडिओ करून तुमच्यासाठी टाकावे असे वाटतात, ज्यावेळेला टाकेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो लगेच व्हिडिओ पाहता येईल. लवकरच आपण पुढच्या भागामध्ये असाच काही महत्त्वाचा टॉपिक घेऊन त्याच्यावर चर्चा करू. सर्वांना मला माझ्या या यूट्यूब चॅनलला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद, आभार, आणि असेच आपण भेटून राहू. धन्यवाद.